ह्या आहे शेवग्याच्या शेंगा. आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. आणि मग हे अशा प्रकारे साल काढून घ्यायचे. अशा प्रकारे साल पूर्ण निघून जातात. शेवग्याच्या शेंगा उकळायला मांडल्या आणि त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून 2-3 उकळ्या येऊ देते. आपल्या शेंगा छान उकळून झालेल्या आहे. फक्त 2-4 उकळ्याच येऊ द्यायच्या, नाहीतर त्या शेंगा फुटून जातात. पुन्हा भाजीमध्ये शिजतात ना त्या. ठीक आहे, आता हे उतरवून ठेवूया. आता भाजीसाठी लागणारा मसाला तयार करू आपण. थोडं तेलामध्ये कांदा परतून घेऊया. थोडं खोबरं परतून घेऊ. खोबरं छान परतून झालं आहे. त्यामध्ये धने पण थोडंसं भाजून घेऊया. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता मिक्सरमध्ये कांदा आणि टमाटर पण बारीक करून घेऊ. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकूया छोटासा कांदा. लसूण अद्रक पेस्ट, छान परतून घेऊ. आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण. तेल सुटेपर्यंत मसाला हा शिजवून घ्यायचा कमी आचेवर. तेल सुटायला लागलं आहे. छान मसाला शिजत आहे. त्यामध्ये टाकूया थोडी हळद. चवीनुसार तिखट.
आणि मग अशी शेंगा उकडताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं कमी, त्यानुसार मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. आपला मसाला छान झालेला आहे. त्यामध्येच आता ह्या उकडलेल्या शेंगा टाकायच्या आहे, पाण्यासहित, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा तोच होऊन जातो. आता याला झाकून 2-3 उकळ्या येऊ देते, छान शिजू देते. आपली भाजी छान शिजत आहे. भाजी तयार झालेली आहे, शिजली आहे. त्यामध्ये आता टाकूया थोडा गोडा मसाला आणि कोथिंबीर. खूप छान भाजी दिसत आहे, मस्त झाली. आता गॅस बंद करूया. तयार आहे शेवग्याची भाजी. मस्त खा, स्वस्त राहा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.